धन्यवाद दीपाली. सकाळ समूहाचे प्रथमतः आभार मानते. पुस्तक महोत्सव आहे, पुस्तकावर आधारित कविता मांडते. तो, ती आणि पुस्तकं. ती म्हणायची पुस्तकं वाचून कुठे माणसं कळतात का. ती म्हणायची पुस्तकं वाचून कुठे माणसं कळतात का. माणसं कळण्यासाठी माणसात राहावं लागतं, माणूस व्हावं लागतं. तो पुस्तक वाचत असायचा. तो पुस्तक वाचत असायचा. ती हसायची, म्हणायची, अरे पुस्तकातील शब्द समजण्याआधी माणसं समजून घे, माणसं वाच. ती हसायची, म्हणायची, अरे पुस्तकातील शब्द समजण्याआधी माणसं समजून घे, माणसं वाच. तिने माणसांवर प्रेम केलं. तिने माणसांवर प्रेम केलं. तो पुस्तकातील अक्षरांवर, शब्दांवर, ओळींवर प्रेम करत गेला. त्याने पुस्तकं आपलीशी केली, पुस्तकातील अक्षर स्वतःत रुजवली. त्याने पुस्तकं आपलीशी केली, पुस्तकातील अक्षर स्वतःत रुजवली. पुस्तकातील गहिरपण शिरत गेलं त्याच्यात. पुस्तकाच्या पानाची फडफड त्याला वेडं करत असे. पुस्तकाच्या पानांची फडफड त्याला वेडं करत असे. ती मात्र माणसात रमत होती, माणसांवर विश्वास ठेवत होती. ती मात्र माणसात रमत होती, माणसांवर विश्वास ठेवत होती. एका काटेरी वळणावर माणसांनी तिचा घात केला. एका काटेरी वळणावर माणसांनी तिचा घात केला. अवतीभोवतीच्या माणसांनी दगा दिला. तिचा धर्म शोधला, तिची जात शोधली. ज्यांच्यात ती रमत होती ती स्वतःच्या स्वार्थासाठी तिचं कुळ आणि मूळ शोधण्यात गुंग झाली. त्याला मात्र पुस्तकांनी कधीच त्याला धर्म विचारला नाही. त्याला मात्र पुस्तकांनी कधीच त्याचा धर्म विचारला नाही, त्याची जात विचारली नाही, त्याचं कुळ शोधलं नाही. पुस्तक हाच त्याचा धर्म होता. तिला कळलं पुस्तकं कधीच गद्दार होत नसतात. तिला कळलं पुस्तकं कधीच गद्दार होत नसतात, कधीच घात करत नसतात, कधीच साथ सोडत नसतात. पुस्तकांना स्वार्थ माहीत नसतोच कधी. पुस्तकांना स्वार्थ माहीत नसतोच कधी. माणसातील माणूस पण हरवलं तरीही पुस्तकं ठेवतात माणूस पण जपून. माणसातील माणूस पण हरवलं तरी पुस्तकं ठेवतात माणूस पण जपून. पुस्तकातील पशुही कधीच नसतात घातक. पुस्तकातील पशुही कधीच नसतात घातक. माणसाने दगा दिला की आधार देतात पुस्तकं. माणसाने दगा दिला की आधार देतात पुस्तकं. माणसं रडीचा डाव खेळतात. माणसं रडीचा डाव खेळतात. पुस्तकं डाव धरत नाही. पुस्तकं डाव धरत नाही, डाव खेळत नाही, डाव हरूही देत नाही. पुस्तकं डाव धरत नाही, डाव खेळत नाही, तर डाव हरूही देत नाही. माणसं दगा करतात तेव्हा पुस्तकं जवळ केली जातात. माणसं दगा करतात तेव्हा पुस्तकं जवळ केली जातात. तिला कळलं त्याचं पुस्तकात रमण्याचं गमक. तिला कळलं त्याचं पुस्तकात रमण्याचं गमक. आता त्याच्याबरोबर तीही शिरली आहे. पुस्तकात दोघेही रमतात. पुस्तकाच्या अक्षरात दोघेही राहतात. पुस्तकातील माणसात, पुस्तकातील माणसात. धन्यवाद.